जर तुम्हा सगळ्यांमध्ये हिच्या इतकी समज असती ना तर फार बरं झालं असतं. नाही बाबा, आम्ही फक्त तिला हे सांगण्यात. भावना, तू यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. अगदी बरोबर. आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे तिला. आजपर्यंत भावनाने स्वतःसाठी असं कधीच काही मागितलं नाही. पहिल्यांदा तिने स्वतःचा असा एक निर्णय घेतलाय. काय हरकत आहे? आपण सगळ्यांनी तिला साथ दिलीच पाहिजे. आई, बाबा, आनंदींना घरी घेऊन येण्याचा निर्णय माझा होता आणि मी हा निर्णय तुमच्या संमतीने घेतला, हो ना? हो बाळा. मग आता इथून पुढे आनंदीच माझं सगळं जग असणार आहे. तेव्हा आता माझ्या लग्नाचा विचार थांबवा. साहेब, ज्याचा ॲक्सिडेंट झाला तो बहुतेक एक बिझनेसमन होता. हां बोला. कारमध्ये त्याची आई आणि बरोबर एक लहान मुलगी होती आणि मुलीला काहीतरी किरकोळ दुखापत झाली. आत्तापर्यंत काय घडलंय हे तुम्हाला सगळं माहीत आहे. इथून पुढे जे मी सांगेन तेच होईल. हे डॉक्टर कसे काय आले? नक्की काय चाललंय? तुम्ही अजिबात काळजी करू नका. यापुढे तुम्ही जसं सांगाल तसंच आम्ही करू. सिद्धू आलाय. हे डॉक्टर, तुम्ही इथे? हॅलो, बोला. नमस्कार. तुम्हालाच भेटायला येणार होतो मी. ॲक्सिडेंट झालेली फॅमिलीचं काही कळलं का? म्हणजे बरे आहेत ना ते आता? तुम्हाला सांगितलं ना मी, नथिंग सिरियस. सगळे बरे आहेत ते. मी म्हटलं होतं ना तुला, त्यांना काही झालं नसेल. आता डॉक्टरांनी सांगितल्यावर तरी विश्वास बसला ना तुझा? हो बाप्पा, देव चांगल्या लोकांशी नेहमी चांगलाच वागतो. अपेक्षा करतोय की ते लवकर बरे होतील. झालं ना तुझं समाधान? जा आता तुझ्या कामाला. चला येतो. सर, ते CCTV फुटेजबद्दल विसरू नका प्लीज. तेवढं CCTV फुटेजचं क्लिअर करा. पण जर कुणी तक्रार केली तर मला इन्फॉर्म करा. साहेब, आता तुम्ही काम मला दिलंय ना, तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. मी बघतो काय करायचं ते. चला. आनंदी, तिच्यासाठी औषधं आणि कपडे घ्यायचे. आजकाल काही माणुसकीच उरली नाही. श्रीमंतीच्या नावाखाली काही माणसं मनमानी करतात.
दाढी अरे हे काय होतंय आपला सिद्धू हरवला हो ना टाकल्या सिद्धूला आजवर कुठल्याच मुलीकडे असं बघताना पाहिलंच नाही रे. ते रम्या तुला आठवतंय ना सिद्धू काय बोललेला ते माझी ड्रीम गर्ल जेव्हा माझ्या समोर येईल ना तेव्हा असं वाटायला हवं की मी आकाशात तरंगतोय.